आणि असं करू करू माझी मुलगी आता 20-22 वर्षाची झाली. चला भेट घेतो मुलीची, काय विचार आहे सांगतो आणि जातो. ऐकुनी वेणूचा नाद, 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 ऐकुनी वेणूचा नाद. मुलगी असेल घरी. बहाई ग माझे लाडाचे सोनू सोनू बाई हो सोनू. अरे हे सोनू हो शकते घरी नसेल. बहाई ग माझे लाडाचे सोनू मुली बाई हो बाई सोनू कुठं गेली असेल. बाबा तुम्ही केव्हा आलात? बस आता जेवून आलो. बाबा मी किती वेळपासून तुमची आलेली आहे, किती वेळची मी वाट पाहते बाबा. इकडून वाट पाहते तिकडून वाट पाहते. बाबा कुठे गेलेत म्हणून? बाई आता काम करतो बाबा. लईच वेळ झाली. मी तुम्हाला तर एवढं माहित आहे माझं BSc कंप्लीट झालं आणि मी नर्सिंग कोर्स करत होती म्हणून हो आणि ट्रेनिंग वर करून हो बाय बाबा जस्ट ट्रेनिंग वरून येते मी. हो एवढंच काय बाबा. मला ना काटोलच्या PSC मध्ये नर्स म्हणून नोकरी लागली बाबा. बस भगवंता ईश्वरा खूप चांगलं केलं. मी एवढंच मागत होतो, दुसरं काहीच नाही मागलं. माझ्या मुलीला नोकरी लागली, माझी मुलगी नरक झाली. मला तुझ्या भगवंताने जे मागत नव्हतं ते दिलं बाबा. मला माहित आहे माझ्यासाठी तुम्ही जीवाचे रान केलात, रक्ताचं पाणी हाडासमडी केलं बाबा. मी 2 वर्षाची असताना तुम्हीच म्हणताय असं हो आई मरून गेली म्हणून तुम्ही मला लहानाचं मोठं केलं, आईची माया दिली, पुण्यातलं सावडीत आणलं बाबा. मी तुमचे उपकार नाही विसरणार बाबा, नाही विसरणार. बाई माझं जेवढं होतं तेवढं केलं मामी तुझ्यासाठी. कसं गाऊ मी तुमचं गुण कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. मी निराधार तुमचे उपकार, सांगा मी कसं फेडावं. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे मला, तुमच्या पायाखाली ठेवावा.
नोकरी होत नरच झाला मला काही चिंता नाही रडणार आणि तुम्ही रडू नका बाबा. मला मोह जाळीतून मुक्ती करा आणि खुशी खुशीने PSCला जाऊ द्या बाबा. माझी पहिली अपार्टमेंट आहे PSCला जायची. येऊ बाबा. हो जावा पण इतवारच्या इतवारी मला भेटली येत चालली बाबा. मी रविवारच्या रविवारी येईल आणि अधूनमधून पैसे मी पाठवत जाईल. आधी जाईल बाबा. आधी जाण्यापूर्वी तुम्हाला मी जेवायला वाढते नंतर मी भेटते. अरे या डॉक्टर गरीबाचा मुलगा. माझं नाव राज मेश्राम. पहिल्या वर्गापासून तर 4थ्या वर्गापर्यंत असताना आपल्या गावच्या प्राथमिक शाळेमध्ये माझं शिक्षण झाला. 5व्या वर्गात असताना नवोदय विद्यालयाची मी एक्झाम दिली, पास झालो आणि 5व्या वर्गापासून तर 12वी पर्यंत नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेतला. 12वीत असताना मॅरिटमध्ये आलो, 98% मार्क मिळाले. माझ्या वडिलांची इच्छा होती, आईचा सुख कधी पाहिलं नाही, पण वडिलांची इच्छा होती की नाही माझा मुलगा एखादा अधिकारी झाला पाहिजे, एखादा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. म्हणून मी माझ्या वडिलांच्या इच्छेला मान दिला आणि 4 वर्षाचा MBBSचा कोर्स केला. पण परीक्षा संपली आणि घरी 8 दिवस झाले मी माझ्या हॉस्टेलवरून घरी आलो. पण रात्री मोबाईलवरती मेसेज आला की माझी काटोलच्या PSCच्या दवाखान्यात डॉक्टर म्हणून नियुक्ती झाली. चला खुशीची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. मी माझ्या वडिलांचा आशीर्वाद घेतो आणि आपल्या नोकरीवर निघून जातो. आवाज मारतो माझ्या वडिलांना. बाबूजी, अजी बाबूजी, बाबूजी हो बाबा म्हटलं माझ्या बाबाजी, बाबूजी, अजी बाबूजी. राज, अहो बेटा मी घरीच आहो. मा पोरगा पाया लागून राहिला, काही खुशीची गोष्ट असेल. बाबूजी, हा तुम्हाला माहित आहे मी फक्त 8 दिवस झाले आपल्या घरी आलो. हो, मी तर हॉस्टेलवर करत होतो. हो, रात्री मोबाईलवरती मेसेज आला बाबूजी माझ्यावाल्या की माझी काटोलच्या PSCच्या दवाखान्यात डॉक्टर म्हणून नियुक्ती झाली. वा वा, म्हणजे मला नोकरी मिळाली बाबूजी. तुमचे स्वप्न साकार झाले. वा रे मा बापा, त्या परमेश्वराला मी एवढंच मागो देवा. अरे लखोपती करोडपती लोकांचे मुलं बाळ डॉक्टर इंजिनियर बनतात, विदेशात जातात, पण कमी आमच्या एखादा गरीबाचा पोरगा डॉक्टर बनला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. एवढंच मागो दादा त्या परमेश्वराला. आज चांगलं झालं तू डॉक्टर झालास. हो बाबूजी. आणि तुझी काटोलच्या PSC मध्ये नियुक्ती. हो बाबूजी. दादा तू आता नोकरीवर जाशील. मला 2 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करायचं बाबूजी. बरं बरं जा, मी तुला रोखणार नाही, पण माझे 2 शब्द लक्षात ठेव. सांगा बाबूजी. दादा आपण गरिबी पाहिली आहे. पाहिली आहे बाबूजी. गरिबीतून निघलो आहोत. खरा बाबूजी. आजकालचे कुणाची तब्येत जर खराब झाली ते लोक कुठे जातात? डॉक्टरकडे जातात बाबूजी. दवाखान्यात, देवळात जातात का मंदिरात जातात? नाही नाही नाही. म्हणून आजच्या परिस्थितीत डॉक्टर हा देव आहे. महाबापा देव समजतात. तर कोण्या लोकांशी पैसा घ्यायचा नाही. नाही बाबूजी. कोणाला लुटायचं नाही. गव्हर्नमेंट पगार देणार आहे बाबूजी आपल्याला. हा, अरे कोरोनाच्या काळात हे डॉक्टर लोक कसाई बनले. जसे कसाई गाई ढोराले कसे कापते तसे या डॉक्टर लोकांनी या शेतकऱ्याला कापून टाकलं. बरोबर आहे बाबूजी. लुटून टाकलं. कोण घर विकले, कोण शेत्या विकले. का कोरोनात माझा मुलगा गेला, वाचला पाहिजे देवा. या पण एखाद्या डॉक्टरनं असं म्हटलं का हा गरीबाचा पोरगा आहे, हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी याच्याशी पैसे नाही घेणार असं म्हणलं का कोणी? नाही बाबूजी, कोणी डॉक्टरनं म्हटलं का अजूनपर्यंत. म्हणून दादा तुला मी सांगतो, कोण्याच माणसापासून बाईपासून पैसा घ्यायचा नाही. नाही बाबूजी. अर्ध्या रात्री जर कोणी पेशंट आला झोपेतून उठायचं, पण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. हो बाबूजी. करशील? ठीक आहे बाबूजी. या लोकांचा आशीर्वाद जर मिळाला ना याच्याही पेक्षा मोठा डॉक्टर बनशील. खरं आहे बाबूजी तुमची गोष्ट. तुला आशीर्वादाची जरूरत आहे.
तुले पैशाची जरूरत नाही. हो बाबूजी. भ्रष्टाचार नाही करता बेटा. नाही बाबूजी. सामा. हो द्या पायाला. हा ना पायाला माझा आशीर्वाद. बाबूजी हा आता मी जाणार. तिथं रिपोर्टिंग करणार. मला काटा वगैरे मिळाला तर मी 8-15 दिवसांना तुम्हाला घेण्यासाठी येऊन जाईन. जरूरत नाही. कोण बाबूजी? काटलची PSC मला माहित आहे. पाहिलं तुम्ही दवाखाना काटोलचा? मी स्वतः येईल तुला भेटणार. बरं ठीक आहे बाबा. हो जा जा. चला माझे वडील खुश झाले. मला नोकरी मिळाली. वडील खुश झाले. पण काय करू एक मनात गोष्ट आहे. कारण कमी मॅट्रिक मध्ये असताना 12वी पर्यंत माझा एका मुलीबरोबर प्रेम होता. तिच्या नाव आहे सोनू. मी कसा सांगू माझ्या वडिलांना का माझ्या एका मुलीबरोबर प्रेम होऊन नाही. चला आनंदाची गोष्ट आहे. जसे माझे वडील खुश झाले त्याच प्रकारे माझी मैत्रीण खुश होईल. मी सोनूला सुद्धा सांगतो की मला नोकरी मिळाली म्हणून नाही. फोन करतो. हॅलो. हॅलो. अगं सोनू बोलतो का? येस. हा अगं मी राज बोलत आहे. राज. हो. किती दिवसानंतर तू बोलतोयस रे माझ्याशी? हा आता काय चालत राहते ना. मी बोलणारच नाही का तुझ्याशी. नाही हे बघ तू एक काम कर. तू नागपूरच्या बस स्टँड वरती ये बरं अगोदर. कशाला रे बाबा? अगं तुला मला सरप्राईज द्यायचा आहे. सरप्राईज? हे मग तू मला मोबाईल वरती सांगू शकतो समजलं? नाही अगं बाय हँड द्यायचा आहे ना. हो ये लवकर तू. बरे बाबा येते पण जरा वेट करावा लागेल माझं. वेट करणार. आणि येशील कुठं? जे आपण हमेशा नाही का जे कॅन्टीन मध्ये आपण भेटत होतो तिथं. हो कॅन्टीन मध्ये. हा तिथे बाबा येते. हा ठीक आहे ये. ठीक आहे. चला आपण बोलत बोलत आपल्या मैत्रीची भेट घेतली पाहिजे. काटा चलता हूँ रास्ते से वो चप्पल की याद आती है. चलता हूँ रास्ते से वो चप्पल की याद आती है. निकलता हूँ घूमने मगर सोनू तेरी याद आती है. कशी असं माझी मैत्री पुष्कळ दिवस झाले आमची भेट झाली नाही. पण विसरणार तर नाही ना. नाही मोबाईल वरती चांगली बोलली म्हणजेच मला विसरणार नाही. पण जातो होऊ शकतं तिच्या मनात काय असं काय नाही. आपण प्रत्यक्ष भेट घेतल्या पाहिजे. अरे शीशे का था दिल मेरा हाय. शीशे का था दिल मेरा पत्थर का जमाना था. दिल टूट गया. दिल